हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरसे फॅशन डिझाईन मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बऱ्याच ताईंनी मला बऱ्याच वेळा कमेंट केली होती की ताई प्रिन्सेस कट ब्लाऊजचं आम्हाला डीप नेकमध्ये 40 साईजचं कटिंग दाखव. तर आता ह्याच्या अगोदरसुद्धा मी एकदा दाखवलं होतं, पण तुम्हाला परत एकदा व्यवस्थित व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते. अगदीही कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ कट करू नका. म्हणजे छोटे मोठे पॉईंट्स असतात कटिंगमधले, ते आपल्याला व्यवस्थित लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. त्यावेळेस तुमची कटिंगही परफेक्ट होते आणि ब्लाऊजसुद्धा तुमचा छान असा शिवून परफेक्ट फिटिंगला होतो. तर बघा इथं 1 मीटर अस्तर घेतलेला आहे. आता 40 साईज म्हटल्याच्या नंतर आपल्याला 1 मीटरच अस्तर लागतो, मग ती बाही शॉर्ट असो किंवा फुलं असो. तर बघा फुलं असेल तर थोडं वाटलंच तर जास्त लागू शकतं, पण शॉर्ट असेल तरीसुद्धा आपल्याला इथं 40 साईजसाठी 1 मीटर अस्तर लागतं. आता इथं उंची भरपूर उंची आहे. आता इथं तयारच उंची आहे 15.5, तर मी इथं 16.5वरती मार्किंग केलं आहे. अगदी जवळून दाखवते बघा. इथं अशा पद्धतीने मी 16.5वरती मार्किंग केलेलं आहे. आता बऱ्याच ताई म्हणतात की ताई मोठ्या मापाचे जे ब्लाऊज असतात भरपूर उंचीचे ते आम्हाला शिवण्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात. तर बघा हे ब्लाऊजचं कटिंग तुम्ही व्यवस्थित बघून घ्या पहिले. इथं मी 6 इंचचं शोल्डर टाकलेलं आहे. इथं तुम्ही 6.5 7 तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं घेऊ शकता, कमी जास्त. पण त्यांना इथे शोल्डर छोटं हवं होतं कस्टमरला. त्यानंतर गळारुंदी 2.5 टाकलेली आहे. नेहमी आपण 2.25 इंच गळारुंदी घेत असतो 38पर्यंत, पण 40च्या पुढे आपल्याला 2.5 इंच गळारुंदी घ्यायची आहे. तुमच्या गळ्याचं उंची म्हणजे गळ्याची जितका तुम्हाला डीप हवा असेल गळा तेवढा घ्यायचा. इथं 10.5चा मी गळा टाकलेला आहे. 10 इंचाचा गळा येतो तयार. आणि इथं बघा अशा पद्धतीने ज्यावेळेस मोठ्या मापाचे ब्लाऊज असतात, थोडंसं डीपमध्ये गळा हवा असतो, त्यावेळेस आपल्याला अर्धा इंच आतमध्ये जाऊन अशा पद्धतीने गळ्याचा आकार द्यायचा असतो. फक्त गळारुंदी आपली 2.5 इंचच राहणार. खाली पण 2.5 इंच मार्किंग करायचे, पण 3 इंचावरती मार्किंग करायचे आतमध्ये जाऊन. ठीक आहे. आता शोल्डर बघूया. शोल्डर इथं मी 6.25 इंच घेतलेला आहे, पाहू शकता. कारण शोल्डरचे माप मुंडा, कारण मुंड्याची मापंसुद्धा कमी जास्तीवर कमी होतात. कारण मी तुम्हाला त्याचासुद्धा लवकर आता पटकन चार्ट देते. डीपनेक आणि बोटनेकमध्ये काय फरक असतो ते तुम्हाला कळेल. आणि बघा त्यानंतर आपण छातीचा 4था भाग आणि 2 इंच शिलाई मार्जिंग असं घेतलेलं आहे. वरती आपण 1 इंचवरती आलोत. आता मुंड्यामध्ये घोळ येतो, बऱ्याच ताईंचे प्रॉब्लेम्स असतात कमेंटमध्ये. तर अशा पद्धतीने एवढंच मोजून घ्यायचं आहे. त्याचं डबल फोल्ड करून मध्ये काढायचं आहे. परत तेवढंच मोजून घ्यायचं आहे, डबल फोल्ड करून मध्ये काढायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथं 3 पॉईंट मिळालेले आहेत. आता हे 3 पॉईंट आपल्याला व्यवस्थित जुळून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला तेवढाच आकार द्यायचा आहे. जर तेवढा आकार व्यवस्थित देण्यात आला तर तुमच्या मुंड्याला कुठेच घोळ येणार नाही. अगदी ब्लाऊज परफेक्ट बसेल, ही मी तुम्हाला 100% गॅरंटी देते. अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा. आता इथं मागच्या मुंड्याचा आकार आपला देऊन झालेला आहे. आता आपण डायरेक्ट कंबरेकडे जाऊया. आता कंबर आपली पूर्ण मोजून घ्यायची, त्याचा 4था भाग काढायचा आहे. आता बघा मी ह्या हुकापासून ते त्या हुकापर्यंत पूर्ण कंबर मोजून घेत आहे. अगदी ब्लाऊजवरच तुम्हाला मी मोजून दाखवते. त्यानंतर मी त्याचा 4था भाग टाकला. 1 इंच आपले बॅक साईडचे टक्स असतात त्यासाठी आपल्याला लागत असतं, ते टाकलं. त्यानंतर शिलाई मार्जिंग टाकलं. अशा पद्धतीने मार्किंग करून घेतले. आता पूर्ण आपल्याला व्यवस्थित फिटिंगचं मार्किंग आपल्याला इथं मिळालेलं आहे. ठीक आहे. आता मी लगेचच कटिंग करून घेते, म्हणजे तुम्हाला समजेल. आणि आपल्याला ह्याच कटिंगवरून समोरचा भागसुद्धा काढायचा आहे. आता मी प्रत्येक ब्लाऊज तुम्हाला व्यवस्थित कटिंग करून दाखवते त्यासाठी, कारण सगळ्या गोष्टी प्रॉपर यावात म्हणून. कारण जर तुम्ही कटिंगचे व्हिडिओज नेहमी बघत राहिला तर तुमचा चांगल्या पद्धतीचा सराव होईल आणि प्रत्येक कटिंगमध्ये थोडा बदल असेल किंवा छान अशा टिप्स असतील, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघायचे असतात. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने आता इथं आपल्याला पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे. आता आपल्याला डायरेक्ट इकडच्या कडेला यायचं आहे अस्तरच्या. व्यवस्थित एक लेवलमध्ये अस्तर खालचं कटिंग करून घ्यायचं. मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं कसं करायचं. आता इथं आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचं. आता इथं ठेवताना काय करायचं, आपल्याला हुकलूक पट्टी आपण ज्या साईडला बनवतो, जसं बंद बाजूला बनवतो ती ओपन करतो आपण समोरची. आता हेच बंद बाजू आपण 1.5 इंच थोडी जास्त ठेवूया आणि त्यानंतर आपलं हे बॅक पॅटर्न ठेवून आहे ना पूर्ण मार्किंग करून घेऊया. ठीक आहे. अशा पद्धतीने मी आता इथं पूर्ण मार्किंग करून घेतलेलं आहे. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे. व्यवस्थित लक्ष देऊन बघा. इकडं बघा, इथं 1.5 इंच थोडेसे जास्त घेतले, जास्त नाही. तर त्यानंतर आपल्याला इथं अगोदर मुंडा मार्किंग करून घेऊया. मुंड्याला आपण चौकोन फोल्डमध्ये करून घेऊया अगोदर, म्हणजे तुम्हाला गळाला आकार देण्यासाठी सोपं जाईल. ठीक आहे. आता इथं मुंड्याचा आकार देण्यासाठी आपल्याला जे आपण 1 इंचवरती दिला होता मागचा, आता इथं आपल्याला
थोडासा अर्धा इंच आतमध्ये येऊन पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे, म्हणजे जिथं आपल्याला बाहीच्या आणि ह्याच्या खाकीमध्ये घोळ येणार नाही, म्हणजे ह्याच्यामध्ये मुंड्यामध्ये. ठीक आहे, समोर येणार नाही मागं येणार नाही, मागच्या बाजूला सध्या. आता इथं गळा रुंदी पण मी 2.5च टाकलेली आहे. ते जे पाव इंच आपण एक्स्ट्रा वाढवलेलं होतं शिलाई मार्जिन हुकलूक पट्टीचं ते आपल्याला सोडून द्यायचं आहे. त्यानंतर गळा रुंदी 2.5 टाकायची. गळ्याची उंची तुम्हाला जेवढी तुमच्या कस्टमरला हवी आहे तेवढी टाकायची आणि आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर इथून आत 4 इंच आतमध्ये यायचं आहे आपल्याला. त्यानंतर बघा उंचीप्रमाणे इथं टक्सचा पॉईंट घेतला जातो. आता बऱ्याच टाईम म्हणतात टक्सचा पॉईंट कसा घ्यायचा, वरून आपल्याला इथं खाली 11.5 आलं आहे मी. आता 38पर्यंत फक्त आपण 10.5 यायचं आहे. 38च्या पुढे आपण इथं 11.5 आलेलो आहोत. म्हणजे आता उंची भरपूर आहे या कस्टमरची, त्यासाठी तर मी तुम्हाला ह्याच्यात पण चार्ट लवकरच देईल. तर बघा त्यानंतर 2 इंच आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे. आता इथं 2 इंच वाढवलं, खालून पण आपण वरती आलोत. आता इथं अशा पद्धतीने एक मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथं बघा, इथं अशा पद्धतीने आपल्याला इथं मध्येतून किंवा थोडंसं वरती येऊन, आता इथं मुंडा आहे ना त्याच्या वरती आपण येऊन हे आकार दिलेला आहे. आता हे प्रिन्सेसचा कटोरीचा आकार झाला आणि अशा पद्धतीने आपल्याला इथं आकार देऊन घ्यायचा आहे. जर तुम्हाला इथं आकाराचा पॉईंट व्यवस्थित येत नसेल तर हे 3 पॉईंट तुम्ही काढायचे आणि मग आकार द्यायचा. अगदी परफेक्ट आकार येतो आणि पफसुद्धा कटोरीला छान बसतो. त्यानंतर जिथं आपला मेन टक्स पॉईंट आलेला होता तिथून आपल्याला सुरुवात केली होती मागचा खालचा टक्स देण्यासाठी. तिथंच आपल्याला इथं एक छोटासा आडवा टक्स द्यायचा आहे. आता बघा, ज्या ब्लाऊजची खूप जास्त उंची असते त्याला हुकलूक पट्टीसुद्धा जास्त होते. मग ज्यांना हवी नसेल उंचीला जास्त त्यावेळेस तुम्ही तिथं आडवा टक्स देऊ शकता, खूप छान फिटिंगला बसतो. त्यानंतर जिथं तर आपण इकडं 2 इंच वाढवलं होतं टक्स पॉईंट ते आपण तिकडच्या साईडला वाढवलं. आता इथं अर्धा इंच आपलं जाणार आहे, ते अर्धा इंच इथं वाढवलं आणि हे दोन्ही पण आपण जुळून घेऊया. हे काय आलं लक्षात. आता जे आपल्याला इथं वाढवलं आपण ते आपण पुढे वाढवलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि जे आपण सुरुवातीला अशा पद्धतीने जर कटिंग करून घेतलं तर नंतर काही प्रॉब्लेम्स येत नाहीत आणि कुठेही कपडा कमी जास्त पडत नाही. फक्त आपल्याला जे टक्स पॉईंट आतमध्ये आपण वाढवलेला आहे तोच टक्स पॉईंट आपल्याला कपडा कमी नाही पडावा म्हणून पुढे फिटिंगला वाढवायचा आहे. जे लक्षात घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याच गोष्टी आपल्याला प्रिन्सेस कटमध्ये लक्षात आल्या पाहिजे आणि जेणेकरून मग कसं कुठलाच भाग कमी जास्त होणार नाही किंवा उचकणार नाही अशा पद्धतीने. आता तुम्ही म्हणाल ताई तर तुम्ही उंची पुढच्या भागाला का नाही वाढवली, कारण ऑलरेडी त्यांची भरपूर उंची आहे आणि टक्सला जर पॉईंट व्यवस्थित पप आला तर ती पूर्ण छाती त्यामध्ये बसते आणि उंची वाढवायची काहीही गरज पडत नाही. कारण मी त्यांना असेच ब्लाऊज शिवून देते. जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही इथं 1 इंच उंची वाढवू शकता. ज्याचं ब्लाऊज वरती जातं त्यांना 1 उंची वाढवा, नाहीतर मग नाही वाढवली तरी पण चालते, छान बसत असेल तर. किंवा तुम्हाला जर बेल्ट बसवायचा असेल ह्याच्या खाली तर तुम्ही एक छोटीशी पट्टी म्हणून सुद्धा बसू शकता, जेणेकरून तुम्हाला ते ब्लाऊज वरी जाणार नाही. किंवा तुम्ही डायरेक्ट 3 पीस ब्लाऊज कटिंग करू शकता. आता 3 पीस ब्लाऊजचे कटिंगचे व्हिडिओ आपले पहिले भरपूर आहेत. आत्ता तरी शक्यतो 3 पीस ब्लाऊज कटिंग ब्लाऊजचं कुणी जास्त घालत नाही, 2 पीसवरच जास्त भर आहे आता सध्या. त्यासाठी मी तुम्हाला जास्त 2 पीसचंच कटिंग मी दाखवत आहे. आता हे पूर्ण आपल्याला व्यवस्थित एक वेगवेगळं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि पूर्ण हे आपलं फ्रंटचे 2 पार्ट मिळालेले आहेत 2 पीसचे. आता 3 पीस प्रिन्सेस कट जर तुम्हाला कटिंग हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपण त्याचं पण लवकरच एक ब्लाऊजचं कटिंग करून घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय फरक असतो दोन्हींमध्ये. तर बघा, आता इथं आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. आता इथं मी जे गोल आकार दिलेला होता त्याच्यातूनच मी इथं मटका आकार तयार करणार आहे अशा पद्धतीने आणि इथं देणार आहे. थोडासा डीपमध्ये देणार आहे खालच्या साईडकून, म्हणजे त्यांना थोडासा दिसायलाही छान दिसेल. आणि मोठ्या कस्टमरची म्हणजे मोठ्या मापाचा जो कस्टमर असतं त्यांची पाठ जर अशी रुंद अशी असेल तर डीपमध्ये गळा दिला ना तर दिसायलाही सुंदर दिसतो. पण त्यांनी सांगितलं तरच द्या, नाहीतर मग काही कस्टमरला आवडत सुद्धा नसतो, त्यासाठी विचारून करायचं. आता त्यांनी सांगितलं होतं आकार द्या म्हणून, तशा पद्धतीचा मी दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आता इथं फ्रंट आणि बॅक आपलं दोन्ही पण अस्तरचं कटिंग झालेलं आहे. आता आपल्याला बाहीचं कटिंग करून घेऊयात. तर आता इथं मस्त असं बाहीचं जेवढं अस्तर उरलेलं आहे त्याच्यातच आपण इथं कटिंग करून घेणार आहोत. अगोदर ते वरचा पार्ट आपण कट करून घेऊया. दोन्ही पण व्यवस्थित एकावर एक भाग ठेवून कपड्याचा दोन्ही पण बाजू व्यवस्थित ठेवून अशी फोल्ड करून घ्यायची आहे. ठीक आहे. आता फोल्ड करताना आपल्याला कुठे काय कमी पडते काय पडते का ते सगळं व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं फोल्ड करून घ्यायचं आहे. आता इथं आपली घडी आपल्याला जेवढी पाहिजे तेवढीच आपल्याला इथं फोल्ड करायचं आहे. ठीक आहे.
आता इथं बघा 10.5 इंचची घडी लागती आहे मला, जसं की 10 इंच आपली छाती आणि अर्धा इंच प्लस, म्हणजे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेत असतो. जे का ते आपण 2 इंच शिलाई मार्जिन घेतो. जिथे तुम्ही 1.5 इंच शिलाई मार्जिन घेता त्यावेळेस तुम्हाला इथं कमी घेतलं अर्धा इंच तरी पण चालतं. तर आता इथं मी 2 इंच शिलाई मार्जिन नेहमीप्रमाणे घेत असते, कारण मी इथं ज्यावेळेस ब्लाऊजचं फिटिंग टाकते त्यावेळेस कमी जास्त करत असते. त्या इथं बघा जी आपली बाहीची उंची आहे ती मोजून घ्यायची. इथं 6.5 इंच उंची आहे, तर इथं मी 7.5 इंचवरती मार्किंग केलेलं आहे. का ते 1 इंच आपल्याला वरती म्हणजे अर्धा इंच वरती आणि अर्धा इंच बॉटमला अशा पद्धतीने 1 इंच शिलाई मार्जिन जातं त्यासाठी. आणि आपल्याला इथं बाहीचा छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच म्हणजे 10.5 इंचवरती आपण इथं मार्किंग केलेलं आहे. अगदी जवळून दाखवते तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. बऱ्याच टाईमला अस्तरवरती डायरेक्ट बाही कटिंग जमत नाही. त्यानंतर बघा इथं मी 3.5 इंचवरती मुंडा खोली घेते. आता इथं 3 इंचवरतीच घ्यायची असते, पण त्यांना मुंडा खोली जास्त हवी होती म्हणून इथं मी जास्त घेतलेली आहे, अर्धा इंच. तर अशा पद्धतीने मी आता इथं मार्किंग करून घेतलं. आतमध्ये तुम्हाला इथं 2.5 इंच यायचं आहे आणि इथं आपल्याला मागचा आणि पुढचा आकार द्यायचा आहे. मागचा आकार देण्यासाठी आपल्याला 3 इंचाच्या पुढं द्यायचा आहे आणि पुढचा आकार आपल्याला 2.5 इंचाच्या पुढं द्यायचा आहे. आता हे सुद्धा कमी जास्त होऊ शकतं मापानुसार. तर आता इथं नंतर दंडघेर टाकूया. अगोदर मी तर ब्लाऊजचा पूर्ण दंडघेर मोजून घेते, म्हणजे आता आपण दंडघेरचा इथं दुसरा भाग टाकतो. तर आता इथं दंडघेर आहे 13 इंच, 6.5 इंच टाकलं आहे मी अर्धा म्हणजे दुसरा भाग, आणि त्यानंतर शिलाई मार्जिन टाकलं आणि हे दोन्ही पण पॉईंट आपले जुळून घेतले. आता इथं आपलं बाहीचं बरोबर कटिंग होणार आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं तर तुमच्या बाहीचा बरोबर मुंड्याचा आकार येईल आणि बाही कुठेच चुकणार नाही. पाहू शकता तुम्ही, अगदी परफेक्ट बाहीचं कटिंग आपलं इथं झालेलं आहे. मागचा मुंडा आपण कट करून घेतला आहे. आता पुढच्या मुंड्याचा आकार पण आपण इथं कट करून घेऊया. बघा अशा पद्धतीने जर तुम्ही बाहीचं कटिंग घेतलं करून तर अगदी परफेक्ट तुमची बाही बसणार आहे. खूप छान पद्धतीने हे ब्लाऊजचं माझं पूर्ण कटिंग झालेलं आहे. बाहीचं पण झालं, फ्रंट आणि बॅकचं सुद्धा झाले. आता आपण डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती ठेवून सुद्धा तुम्हाला इथं पटकन झटकन मी इथं कटिंग करून दाखवते. इथं बॅक पॅटर्नसुद्धा रेडी झालेला आहे, बाहीसुद्धा रेडी झालेली आहे आणि फ्रंट पॅटर्नसुद्धा. पण अगोदर तुम्हाला इथं बॅक पॅटर्न ज्यावेळेस आपण मुंडा जोडतो त्यावेळेस बऱ्याच टाईमला बाही कमी पडते. तर तुम्हाला इथं मी बोजून दाखवली बघा, बरोबर पडते. आणि जे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे ते सुद्धा एक्स्ट्रा जात आहे. ज्यावेळेस एक्स्ट्रा होतं त्यावेळेस आपण कट केलं तरी पण चालतं. अशा पद्धतीने बघा आपलं बाहीचं सगळं कटिंग झालं. आता मेन ब्लाऊज पीस घेतलं आहे मी, त्याची अगोदर लेस काढून घेतली, त्याला डबल फोल्ड घेतलं आहे करून, आणि जे 2 पदर आपण एकाला एक जोडलेले आहे डबल फोल्डमध्ये तिथून आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. आता इथं पटापट मी इथं पटकन कट करून घेते. आता इथं बाही कट केली. आता इथं काही उरलेले पार्टमध्ये तुम्हाला इथं प्रिन्सेस कटोरी, साईड पॅटर्न जिथं तुम्हाला ॲडजस्ट होईल तिथं व्यवस्थित ठेवून सगळं कटिंग करून घ्यायचं. आता मी इथं बंद बाजू आता माझ्याकडे घेतलेली आहे आणि बॅक पॅटर्न मी आता कट करून घेणार आहे. आता फ्रंट पॅटर्नला जरी कपडा कधी उरला नाही तर आपण जॉईंट देऊन करू शकतो, कारण ते फ्रंट पॅटर्न आपला पदराखाली झाकून जातो. बॅक पॅटर्न आणि बाही आपली अगोदर जोडून कट करून घ्यायची. इथं बॅक पॅटर्न पण मी एका साईडला ठेवलेला आहे. बॅक पॅटर्न कधी पण बंद बाजूच्या साईडला ठेवायचा, गळ्याचा साईड, आणि त्यानंतर कटिंग करून घ्यायचे. अशा पद्धतीने मी आता इथं बॅक पॅटर्न पण कट करून घेतलेला आहे. आता फ्रंट पॅटर्नसुद्धा मी इथं ठेवून घेते. आता कुठे काय ॲडजस्ट होईल ते अगोदर बघतीये. आता फ्रंटची कटोरी आणि साईड पॅटर्न. आता इथं मोठ्या मापाचा ब्लाऊज होता 40 साईजचा माप. ब्लाऊज पीस आपल्याला शक्यतो मोठ्या मापाच्या ब्लाऊजला पुरत नाही, त्यावेळेस आपल्याला खूप जास्त ॲडजस्टमेंट करून आपला ब्लाऊज शिवावं लागतो किंवा कटिंग वगैरे करावं लागतो. त्यासाठी मग इथं मी अशा पद्धतीने मी इथं आता कटिंग करून घेत आहे. तर हे पण मी आता प्रिन्सेसची कटोरीसुद्धा एक साईडने ठेवली आणि साईड पॅटर्नसुद्धा एका साईडने ठेवून असं कटिंग करून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळे ब्लाऊजचं ट्रायलिंग करायचं आहे. प्रत्येक मापाचा ब्लाऊज आपल्याला शिवता आला पाहिजे. कुठे किती माप टाकायचे, काय टाकायचे, तुम्ही जर कस्टमरच्या जुन्या ब्लाऊजवरून मापं घेत असाल तर त्यावेळेस तर चांगलंच आहे, तेच मापं तुम्हाला इथं टाकायचे आहेत. फक्त त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करून टाकायचं असतं. पण ज्यावेळेस तुम्हाला मापानुसार कमी जास्त करायचं असेल त्यावेळेस चार्ट हवा असतो, तर ते मी चार्ट आता तुम्हाला डीप नेक आणि बोट नेक हे दोन्ही पण चार्ट लवकरच देईल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. नवीन व्हिडिओ तुम्हाला आयडियाज मी देत असते. आणि आता इथं आपण लगेचच हुकलूक पट्ट्या, बॅक पॅटर्न, फ्रंट पॅटर्न पट्ट्या, हे सगळ्या गोष्टी आपण इथं लगेचच कटिंग करून घ्यायच्या, म्हणजे ब्लाऊज शिवताना इकडं तिकडं कपडा जात नाही आणि आपला त्यातच उरलेला कपडा पण टाकून द्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण आपला ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. काय विचारायचं असेल तर ते पण विचारा.
आणि व्हिडिओला लाईक करा, मैत्रिणींसोबत शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू नवीन आयडियासोबत. बाय बाय.